महापौर पदासाठी सर्वे असं कानावर आलं. खरं तर सर्वे हा आपले कार्यकर्ते कोण, कसे, त्याची क्षमता काय या नेतृत्वाला माहिती असतं असं माझं मत आहे. तसं असताना अशा पद्धतीनं सर्वे करून काही काम होत नाही. हा सर्वे वगैरे ठीक आहे, निवडणुकीपुरता ठीक आहे. तो महापौर पदाच्या याच्यामध्ये माझं मत असं की कोणताही पक्ष असो, त्याच्या पक्षाचे कार्यकर्ते, त्याचं इन्व्हॉल्वमेंट, त्याच्या जनतेप्रती काय त्याच्या भावना आहे, समाजकारण करण्याची त्याला किती आवड आहे, त्याला महानगरपालिकेची किती माहिती आहे, हे गुण त्याला आवश्यक असतात असं मला असं वाटतं. बाकी सर्व त्याला काही आवश्यक गुण असण्याचं कारण नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी का असं करते हे त्यांचंच त्यांना माहिती. दादा, त्यांच्याच पक्षातील जे नेते उदय सामंत यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की सुमित्रा पवार याच्या उपमुख्यमंत्री झाल्या त्यामध्ये त्यांना संभ्रम वाटतोय, संभ्रम निर्माण झालेला आहे. कशाविषयी? उपमुख्यमंत्री झाल्या एवढ्या लवकर, त्याबद्दल कोणाला संभ्रम वाटतो? उदय सामंत यांना. संभ्रम असायचं काही कारण नाही, परंतु घाई झाली हे तर सगळेच म्हटलेले आहे ना. एक महाराष्ट्राचीच भावना आहे, कारण अजितदादाविषयी एक भावना महाराष्ट्राची आहेच आहे. पक्षाच्या वरती जाऊन अजितदादाविषयी लोकांच्या भावना आहे, जनतेच्या भावना आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, वहिनी झाल्या काही हरकत नाही, व्हायलाच पाहिजे होतं, त्याच्याविषयी काही हरकत असेल, पण तेवढे 12-13 दिवस जाऊ द्यायला पाहिजे होती, एवढीच भूमिका आहे. संभ्रम असायचं काही मला तरी वाटत नाही काही कारण. काल चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणाले की शेतकऱ्यांचे जे सातबारा आहे तो पुरा करून किंवा त्याचं कर्ज माफ करू. पण ह्या घोषणा भारतीय जनता पार्टी खोटाड्या घोषणा मागच्या कित्येक वर्षानं करते. निवडणुकीच्या आधी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं 7-12 कोरा 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 अशा मान्य देवेंद्रजींनीच केलेली घोषणा आहे, पण अजून तो कोरा नाही झालेला आणि व्हायची शक्यताही दिसत नाही. कारण जी राज्याची आर्थिक परिस्थिती बघता तो कोरा होईल असंही दिसत नाही. त्यामुळे बावनकुळे काय साहेब काय म्हटले याला काही अर्थ नाही. एका गावामध्ये एका व्यक्तीला जुळे आधी झालेले होते, मुली होत्या दोन्ही, आणि नंतर एक मुलगा झाला. तर त्यांनी एका मुलीला तेलंगणामध्ये नेऊन एक तर तिला मारून टाकला आणि फेकून दिल्याची घटना कानावर आलेली. मला असं वाटतं की खरं तर लोकसंख्या नियंत्रणासाठी या गोष्टी, हा नियम, हा कायदा केला आहे. खरं तर या नियमाचंच पुन्हा एकदा सरकारने रिव्ह्यू घेतला पाहिजे की याच्यातून खरोखर लोकसंख्येवर परिणाम झाला का, हा एक सगळ्यात आधी रिव्ह्यू घेतला पाहिजे. आणि अशा घटना असतील, समजा आता जुळं झालं तर ते एकच झालं नियमाने, असं एकच समजतात. तसं असताना ही घटना, मला वाटतं काय नियम दुसरा की जुळ्याला 2 समजलं गेलं, वाटतं या नियमात सुद्धा दुरुस्ती आवश्यक आहे. परंतु सामाजिक दृष्टीनं अशा प्रकारच्या घटना निवडणुकीच्या अँगलने होत आहेत, मला वाटतं दुर्दैवी आणि धोकादायक. दादा, सध्या जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये जेवणामध्ये आळ्या निघत आहे. काल जालन्यामध्ये, कळमनुरीमध्ये अशा घटना घडल्या. हे टेंडर सेंट्रली दिलेले, कोणाला दिलेले मला माहिती नाही, परंतु खाली कोण काम करतं असं सब कॉन्ट्रॅक्ट दिलेले. नुसतं दलालांचा भरणा याच्यामध्ये झाल्या, तेव्हा मुलांना योग्य जेवण मिळत नाही, कुठंच मिळत नाही, कोणत्याच हॉस्टेलला मिळत नाही. खरं तर या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. खरं तर मुलांना त्याचे जे काही 2 पैसे जेवणाचे त्याच्या खात्यात पाठवले पाहिजे.